हॅलो मंडळी, मी निशा. अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त असा सकाळचा टायमिंग होता आणि आम्ही आमच्या कामाला निघालो आहे. आज आम्हाला लसूणाला पाणी द्यायचं होतं, तर आधी तेच काम करूया म्हटलं, म्हणून आम्ही सकाळी सकाळीच निघालो होतो लसूणाकडे. आणि घरातली सकाळची जी कामं आहे त्यावरून आम्ही निघालो होतो चहा वगैरे घेऊन. आणि दुसऱ्या कामाला टाईम झाला किंवा काही मागं पुढं झालं तर काय हरकत नाही, पण याला तसं चालणार नाही, नाही का. टाईम गेला म्हणजे सगळंच गेलं समजायचं. नंतर मुलं खेळत होती तर आम्ही लसूणाला पाणी द्यायला सुरुवात केली. आणि या कामानंतर दुसरं पण काम होतं ते करायचं होतं. आणि पटपट आम्ही लसूणाला पाणी देऊन अभिचे पप्पा गावामध्ये वाघदेवतेची पूजा होती तिथं जाणार होते, म्हणून आमचं काम पटपट चाललं होतं. आणि पूजेला जाण्याची तयारी करत होतो इथं. आणि पूजेला जाताना ना ज्वारी घेऊन जावी लागते. जी ज्वारी आपण पूजेसाठी घेऊन जाणार आहे त्या ज्वारीला अशी प्रार्थना करून घेतली जाते. आदिवासींची परंपरा आहे आणि पण एक आदिवासी आहे म्हटल्यानंतर आम्ही जे रीतिरिवाज चालतं त्याप्रमाणे करून घेतलं. आणि आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली आणि अभिचे पप्पा गेले पूजेसाठी. आणि नंतर दिवस आम्ही मुलांसोबत मी सगळी कामं आवरून घेतली आणि रात्री ते संध्याकाळी आले. आणि नंतर जेवणाच्या तयारीला लागले. मी दुसरं बाकीचं काम आवरलं होतं माझी मग. आणि आधी तर कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या होत्या मटणाच्या. आणि पूजेमध्ये ना बकरा कापला जातो, मग सगळ्या गावांची प्रसाद मटणाची वाटली जाते. मग आजच्या दिवशी प्रत्येक घरात मटणाचा बेत असतं. आणि परकन अशी भाजी बनवायला घेतली. म्हटलं कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या, पण फोडणी तरी चुलीवर द्यावी म्हटलं, त्याच्याने स्वाद मस्त होतो. आणि आम्हाला तर जास्त मसाल्यांची भाजी अजिबात आवडत नाही, म्हणून मी एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवली. आणि मुलांना आधीच हे शिजवलेलं मटण खाऊन घातलेलं. तेल आणि अद्रक आणि कांदा हळद मीठ टाकून आधी शिजवून घेतलं होतं. मी शिट्टी लावून घेतली होती कुकरला. आणि नंतर फोडणी दिली. मुलं खेळत होते तर मी इथं कामाला लागले होते. आणि आपली भाजी तर एकच नंबर झाले होते. आणि नंतर भाजी झालेली तर मग पटकन अशा पोळ्या पण बनवायच्या होत्या मला. भात गॅसवर बनवून घेतला होता मी. त्यांना मुलांना लागतो भात आधी, म्हणून मी लवकर बनवला भात. आणि नंतर पोळ्या बनवायच्या होत्या मला, मग पटकन तयारी करून घेतली आणि पटपट पोळ्या बनवून घेतल्या. आणि या पूजेसाठी ना या पूजेचा व्हिडिओ मी केला असता, पुन्हा तिथं लेडीज अलाउड नाही आहे, फक्त जेंट्स जातात त्या पूजेमध्ये. आणि अभिचे पप्पा गेले होते, पण त्यांचा मोबाईल खराब आहे म्हटलं, त्यांनी क्लिप काही घेतली नाही. आणि नंतर बघूया आपण, नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून मी याचा. आणि नंतर पटकन अशा पोळ्या बनवून घेतल्या मी. आणि नंतर जेवायला बसलो आम्ही. बघा आमचं कसं चाललं असतं. दादू आज झोपलंच नव्हतं, तर त्याला अभिचे पप्पा झोपत देत जेवण करत होते. काय करणार ना, सेपरेट फॅमिली म्हटल्यानंतर असं काय तर करावंच लागणार. आणि म्हटलं जेवण करत करत दादू पण उठून बसला. आणि नंतर त्याला मी झोक्यातून घेत त्याला पण थोडंसं खाऊ घालत होते मी, पण तो काही खात नव्हता.
आदित्याने त्याचं काम झालेलं होतं आणि मटण म्हटल्यानंतर माझ्या दोघी मुलांना खूप आवडतं. पण त्यांना आज ती झोपली होती, पण दादा काही झोपत नव्हता आणि त्याच्यासोबत गप्पा मारत आम्ही मस्त असं जेवण केलं टी व्ही बघत. दादूची काय पण लुडबुड चालू असते, पण आज मस्त बसला होता. त्याला पण वाटत असेल मम्मी पप्पा जेवत आहेत, तोवर मी शांत बसू म्हटलं आणि आम्ही जेवण करत होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.